नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रीकृष्ण मोरपीस घालतात या मागे एक निस्सीम भक्तीची कथा जोडली गेली आहे. एका पौराणिक कथेनुसार राधेला मोराची खूप आवड होती. ती मोरावर खूप प्रेम करत असे. राधेचे प्रेम बघून तिने पाळलेला एक मोर पण श्रीकृष्णाची खूप भक्ती करू लागला. त्याला वाटले की आता श्रीकृष्ण माझ्यावर पण व राधेसारखे प्रेम करू लागतील. एके दिवशी या मोराने गोकुळात श्रीकृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गोपाळकृष्णाच्या द्वाराजवळ जाऊन जप करू लागला. तो मोर अखंडपणे कृष्ण कृष्ण असे नामस्मरण करत असे. पाता पाता 1 वर्ष सरले तरी कृष्ण प्रसन्न होईना. एक दिवस दुःखी होऊन मोराला अश्रू अनावर झाले. तेथूनच जात असलेल्या एका मैनेने मोराला दुःखी होऊन रडताना पाहिले. मोर रडतोय पाहून तिला फार आश्चर्य वाटले. एखाद्या घटनेमुळे मोर दुःखी झाला असावा असा अंदाज मैनेने बांधला. परंतु तो कृष्णाद्वारी जाऊन का रडतोय असा प्रश्न तिला पडला. मैना मोराजवळ आणि मोराला याबाबत विचारणा केली. यावर मोर मैनेला म्हणाला की गेले वर्षभर मी कृष्ण नामाचा जप करतोय, मात्र कृष्णाने मला साधे दर्शन पण दिले नाही. मोराचे म्हणणे ऐकून मैना म्हणाली की तू राधाराणीकडून आला आहेस का? आपण पुन्हा तेथे राणीकडे जाऊया. यातून मार्ग काढण्यासाठी ती नक्की मदत करेल. मैनेचे म्हणणे मोराला पटले. ते परत राधाराणीकडे गेले. मोराने तेथेही कृष्णाचा जप सुरू केला. कृष्णाचे नाव ऐकून राधा धावत आली आणि मोराला मायेने आलिंगन दिले. राधेने मोराला कुठे गेला होता आणि अश्रू का ढाळतोस याबाबत विचारणा केली. तेव्हा राधेच्या प्रेमाने आणि मायेने मोर आनंदून गेला. राधाराणीचा विजय असो असा जयघोष त्याने केला. राधाराणीने या संदर्भात विचारणा केली. त्यावर मी गेले वर्षभर कानाच्या द्वारापाशी कृष्ण नामाचा जप करतोय, मात्र कृष्णाने ना कधी माझ्याकडे पाहिले ना कधी दर्शन दिले. मोराच्या या उत्तरावर राधाराणी लगेच म्हणाली की मोरा, तू माझ्या कानाला ओळखले नाही. माझा कृष्ण असा निर्मोही नाही. आता मी सांगते तसं कर. तू पुन्हा कानाच्या द्वारी जाऊन जप कर, मात्र यावेळी कृष्ण नाम न घेता राधे राधे असा जप कर. असा सल्ला राधेने मोराला दिला. मोराने राधेचे ऐकले आणि पुन्हा कृष्णद्वारी आला. यावेळी त्याने राधे राधे असा जप करण्यास सुरुवात केली. राधेचे नाव ऐकून कानात तडक बाहेर आला. मोराला विचारले की तू कुठून आला आहेस? यावर मोराने सांगितले की माधवा, गेले वर्षभर याच ठिकाणी मी तुझे नामस्मरण करीत आहे, मात्र ना तू माझ्याकडे पाहिलेस ना मला कधी दर्शन दिले. मात्र राधेचे नाव घेतल्यानंतर मात्र तू अगदी धावत माझी विचारपूस करण्यासाठी आलास. कानाला मोराच्या कथनामुळे वाईट वाटले. याबाबत त्याला दुःख झाले. श्रीकृष्ण म्हणाला की तू माझ्या राधेचा आणि माझा पण तू भक्त असून मी तुला विचारले नाही, हे माझे चुकलेच. मात्र तू राधेचे नाव घेतलेस हे तुझे सौभाग्य आहे. जोपर्यंत सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत तुझ्या आणि राधेच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून माझ्या शिरावर तुझे मोरपीस धारण केलेले दिसेल. यासह जो भक्त राधेचे नाव घेऊन माझे नामस्मरण करेल त्याला पण माझे आशीर्वाद कायम मिळतील. अशी आहे ही मोरपीस आणि कृष्ण आणि राधा यांची पौराणिक कथा. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.